शेंदुर्णीत 21 मे रोजी पुन्हा पेट्रोल डिझेलची तीव्र टंचाई, कडक उन्हात नागरिक आणि शेतकऱ्यांच्या 5-5 तास रांगा, पेट्रोल पंपावर पोलिसांचा चोख बंदोबस्त। शेंदुर्णी शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक आणि विशेषतः शेतकरी वर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे। इंधन भरण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर नागरिकांच्या मैलोनमैल रांगा लागल्याचं चित्र असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शेंदुर्णी पोलीस प्रशासनाकडून पंपावर कडक पोलीस बंदोबस्त तसेच हवालदार योगेश दादा, पोलीस विजू दादा, पोलीस सोनू भाऊ, होमगार्ड मनोज भाऊ, शेंदुर्णी पोलीस स्टेशनचे सर्व टीम उपस्थित करण्यात आली आहे। उन्हाच्या झळा आणि ताटकळत उभे नागरिक, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे। अशा कडक उन्हातही पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांना तब्बल 4 ते 5 तास रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे। यामध्ये शेती कामासाठी डिझेलची आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। अनेक शेतकरी आपले ट्रॅक्टर आणि कॅन घेऊन तासनतास ताटकळत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे। इंधनाचा साठा मर्यादित असल्याने अनेकदा तासनतास रांगेत उभे राहूनही पेट्रोल संपल्याचे फलक लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। पेट्रोल पंपावर गर्दी, पोलिसांची धावपळ आणि चोख बंदोबस्त। शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनाच्या आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गर्दीचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहनधारकांमध्ये वाद होऊ नयेत यासाठी शेंदुर्णी पोलीस स्टेशनचे नंदकुमार शिमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम तातडीने प्रत्येक पंपावर दाखल झाली। पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत वाहनाच्या शिस्तबद्ध रांगा लावल्या। पोलिसांच्या चोख आणि कडक बंदोबस्तामुळे पंपावरील संभाव्य वाद टळले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले। ऐन शेतीच्या मशागतीचा दिवस जवळ येत असतानाच डिझेलची किल्लत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। त्यातच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। 4 तास उन्हात उभे राहूनही पेट्रोल मिळेल की नाही याची शाश्वती नसते, अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक वाहनधारकाने दिली। प्रशासनाने आणि संबंधित कंपन्यांनी शेंदुर्णी परिसरातील इंधनाचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी आता शेंदुर्णीतील जनतेकडून केली जात आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी इम्रान शेख। आजा आजा बोलना कुछ तो बोल। अब वो कहीं इधर बोल रहे वो इजाद एकच नंबर काम करे मोदी सरकार, एकच नंबर भेटले मोदी सरकार। आता याच्या पुढे ना मोदी सरकार जाणार।